एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. राधाचे मिस कॉल येऊन गेलेत. मग मला अरे यार, फोन सायलेंट वर का ठेवला होता मी? हॅलो राधा, आय एम सो सॉरी. काल तू फोन केला होतास पण तो सायलेंट वर होता. आय एम रिअली सॉरी. अरे मी महेश बोलतोय. राधा आंघोळीला गेली. नमस्कार पप्पा. मला वाटलं की राधाच बोलते, सो काही हरकत नाही. मी मग फोन करतो तिला. का माझ्याशी बोलायला काय सरकारने बंदी घातली आहे का तुला? नाही पप्पा, असं काही नाही. इनफॅक्ट मलाही तुमच्याशी बोलायचंच होतं. फक्त मला वाटलं की तुम्ही बिझी असाल म्हणून. अरे मी कसला आलाय बिझी? मी रिटायर्ड माणूस. माझ्याकडे वेळच वेळ आहे. वेळ नसतो तुम्हाला. अगदी घेतलेले निर्णय आम्हाला सांगण्या इतका सुद्धा वेळ नसतो रे तुम्हाला. पप्पा तसं नाही आहे. हे बघ बेटा, मला जशी राधा तसाच तू. मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे, जरी तुला माझ्याशी बोलायचं नसलं तरी. आणि तो हक्क आहे मला, आहे ना? पप्पा तुम्हाला काय बोलायचंय घनश्यामशी? तुला माहित नाही मला काय बोलायचंय? तुम्ही तुमचा वेगळा सेपरेट फोन करा, माझ्या फोनवर बोलू नका. हॅलो घनश्याम, आपण नंतर बोलू. हा राधा, अगं काय नाही. काल तुझा फोन येऊन गेला, मिस कॉल होता, तो सायलेंट वर होता म्हणून मी तुला आत्ता फोन. काही सगळं तिकडे. मी तुला नंतर करते फोन. या ओके, बाय, टेक केअर. बाय. सगळं तिकडे ठीक आहे ना राधा? काय चालवलंयस तू? हुकुमशाह आहेस तू? म्हणजे जावयाशी साधं बोलू शकत नाही मी? तुम्ही माझा फोन का उचललात? माझी काही प्रायव्हसी आहे का नाही? प्रायव्हसी कधीपासून सुरू झालंय? असं काही नव्हतं आपल्याकडे. खरं म्हणजे मुलं मोठी होताना आईबाबांपासून लपवून काही ना काहीतरी करतात, तेव्हा लागते तर प्रायव्हसी. पण तू जेव्हा मोठी होत होतीस ना, तेव्हा सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत होतीस, अगदी सिनेमाला जाण्यापासून तर ते तुझ्या मैत्रिणींच्या बॉयफ्रेंड्स पर्यंत. हो ना? अगं आता लग्न झालंय तुझं, आणि मी तुझ्या नवऱ्याशीच बोलत होतो ना. दुसऱ्याचा फोन उचलणं बॅड मॅनर्स. बॅड मॅनर्स? हे बघ बेटा, मला जर तुझ्याकडनं समाधानकारक उत्तर मिळत नसतील तर ती घनश्यामकडनं मिळवण्याचा मला अधिकार आहे, हक्क आहे, आणि मी ती उत्तर मिळवीन. सॉरी पप्पा. हॅलो, मी आई बोलतेय राधा. आई, अहो मी आज फोन करणार होतेच तुम्हाला. हे सगळं काय चाललंय राधा? घनश्याम बोलला असेल ना तुमच्याशी सगळं? मला त्याची भाषा कळत नाही, तू मला सांग काय झालंय. हा, घना तुला काही बोललाय का? राधा सांग ना मला काय झालंय. बा असं असेल ना तर मी चांगली रागवते ना, त्याला खडसावते, मी कानच धरते त्याचा, पण तू अशी मला न सांगता का निघून गेलीस? आई ऍक्च्युली आज मी तुम्हाला ऑफिस नंतर येऊन भेटणार होते, तेव्हा बोलणार होते सगळं. मी काल जरा रागातच निघून गेले, त्यामुळे नाही बोलले निघायच्या आधी. पण तुम्ही काळजी करू नका आई, एवढं काही असं काळजी करण्यासारखं झालेलं नाहीये. आपण आज संध्याकाळी भेटल्यावर बोलू ना. हा, तू नक्की येणार आहेस ना घरी? नक्की आहे राधा. आणि
हे घनाला मी चांगलं वटणीवर आणते बघ. हा आई 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 आजींची औषध घ्यायची वेळ झाली. त्यांनी औषध घेतलं ना? ते तू संध्याकाळी आलीस की विचार त्यांना. भेटूया. माई हे घ्या, चला गोळी घेऊन टाका पटकन. नको आहे मला. नको म्हणजे असं काय करता माई? अहो राधा रुसली असेल घनावर. आता घना तिकडे जाईल, तिची समजूत काढेल आणि घेऊन येईल तिला पटकन. हा हे घ्या, घेऊन टाका. माई असं काय करता? अहो नवरा बायको मध्ये असे थोडेसे रुसवे फुगवे चालायचे, हो की नाही? आणि हे बघा, त्यांच्यात एवढं काही गंभीर झालेलं नसेल. आपण उगाच खूप सिरियस विचार करतोय. नाही, आणि ना राधाला मी खूप चांगलं ओळखते. आपण सगळेच तिला ओळखतो. किती समजूतदार मुलगी आहे ती, हो की नाही? हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला इथल्या माणसांची आठवण येईल आणि ती एका दिवसात इथे निघून येते की नाही बघा. हे घ्या. खोटा आशावाद आहे हा. इतकं सोपं साधं सरळ नाहीये. बरं, तसं जर नसेल तर मग काय आहे हे आपल्याला कळायला नको. आणि मग ते शोधून कोण काढणार? माई शोधून काढणार, हो की नाही? तुमच्या त्या शेरलॉक होम्स पद्धतीने. पण त्यासाठी तुमची तब्येत ठणठणीत असायला हवी. त्याच्यासाठी तुम्ही औषधं घ्यायला हवीत. घ्या. मी घेईन तुझा. माई काय आहे, तुम्ही गंगा आणि यमीसारखा हट्ट करता. आता मी रागवेन हा? बरं, मी नाही रागवणार. पण मी तुमची सगळ्यात लाडकी सुने की नाही, मग तुम्ही माझं नाही ऐकणार. मग मी कट्टी घेईन तुमच्याशी, चालेल? सुप्रिया, मला थोडा वेळ एकटीला राहू दे. शांतता हवी आहे मला. माई तुम्ही औषधं न घेऊन ती परत येणार आहे का? सुप्रिया, बरोबर. हे पाणी. माई आजी, तुम्हाला सांगितलं ना मी, मला एकटीला सोडा म्हणून. मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचंय. नंतर बोल ज्ञानेश. मी आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. हे बघ आजी, हर दीवार को कान होते हैं आणि प्रत्येक भिंतीला डोळे असतात. आणि या घराचे कान नाक डोळे म्हणजे मी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे ज्ञाना? मला तुला घना दादा आणि राधा वहिनीबद्दल फार महत्वाचं सांगायचंय. आणि जे फक्त मी तुलाच सांगू शकतो. काय? मी काहीतरी पाहिलंय. काय पाहिलंस? ट्रॅव्हलिंग बॅग्स. अति चहा घे. बरं, मी ऑफिसला निघाले, डबा घेतलाय मी. आत्या, माझ्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणून जी पोथी तू वाचतीयस ना, ती उलटी धरलीस. आणि मी जे बोलतेय ते तुला कळतंय हे आता मला कळल्यामुळे मी निघतेय. संध्याकाळी भेटू. बाय. चहा घे, गार होईल. तू इथे? राधा, तू इथे? हो. ए, तू काय मला विचारतोयस? हे माझं घर आहे, मी इकडे कधीही येऊ शकते. तू काय करतोयस इकडे? ए, तू काय रेशन कार्डावर आलायस का आमच्या? हा, महेश देसाई, राधा देसाई, मानव देसाई. हसू नको. सारखा काय पडीत असतोस आमच्या घरी? तुला काय तुझ्या वयाचे मित्र नाही आहेत? तर मला ऑफिसला जायला एवढा उशीर झालाय, त्यात तू मध्येच. मानव, तू पण माझ्याच ऑफिसमध्ये काम करतोस. तुला काही वेळेत पोहोचायचं नसतं का?
अविनाश सरांनी काय मुभा दिली तुला? कधीही येऊ शकतोस, कधीही जाऊ शकतोस. मी का बोलते तुझ्याशी? मला माझ्या वेळेचं महत्व आहे ना. आत्या, राधा सकाळी सकाळी इथे हे सहजच की काही घडलंय की माझ्या मनात जी पाल चुकचुकतीये ती चुकीची आहे? क्या बताओ बेटा, जाने दो. तुलाही ऑफिसला जायला उशीर होत असेल नाही? नहीं नहीं आत्या, ऑफिसची कामं होतील, लेकिन जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते आत्या. तुम्ही तुम्ही माझ्याजवळ मन मोकळं करा प्लीज. क्या क्या बताओ बेटा, बहुत लंबी कहानी है. चाय पी ले बेटा. लंबी कहानी. राधा सकाळी सकाळी इथे दाल में कुछ काला है. मॉर्निंग बाबा. मॉर्निंग. आयडी मला चहा दे ना. आयडी, ए आयडी, अगं मला चहा दे ना. अहो, याला सांगा एवढी लाडी गोडी लावायची काही गरज नाही. चहा हवाय ना, स्वतः करून पी म्हणावं. आणि आधी बायकोची समजूत काढ आणि तिला घरी परत घेऊन ये म्हणावं. याला काय अर्थ आहे? हे याला विचारण्याचा अधिकार नाहीये. काय झालं हे जर यांना सांगायचं नसेल ना, तर आम्ही काय बोलायचं, कसं वागायचं हे आमचं आम्हाला ठरवू दे. आधी राधाला घेऊन ये आणि मग माझ्याशी बोलायला ये म्हणावं. सांगा त्याला. देव, ज्या व्यक्तीने हे ऐकावं असं तुला वाटतं त्या व्यक्तीने हे सगळं ऐकलेलं आहे अशी माझी धारणा आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. जर तुला असं वाटत असेल आई, तर मी आयुष्यभर माझा माझा चहा करून एकटा चहा प्यायला तयार आहे. बघा बघा. ए आई, आईडी, दिस इज नॉट फेअर यार. दिस इज नॉट फेअर. प्रत्येक वेळेला असं करते ती. माझं आणि राधाचं काहीही भांडण झालं की प्रत्येक वेळेला असा अबोला ठेवायचा, मौन व्रत धारण करायचं, असं प्रत्येक तिला माहितीये, कळलं का? तिला माहितीये की ती असं वागली ना माझ्याशी की मला त्रास होतो त्याचा. तिला माहितीये म्हणून ती मुद्दामून असं वागते मला त्रास द्यायला. घना, तू जे काही वागतोस किंवा तुमच्या दोघांमध्ये जे काही झालं त्याचा तुझ्या आईला त्रास होत नसेल असं वाटतं का तुला? त्यामुळे ती असं वागते. पण याला काही अर्थ नाही ना बाबा, याला काहीच अर्थ नाही. आय मीन फॉर गॉड सेक वी नॉट किड्स, वी ग्रोन अप्स यार. आम्ही मोठे झालो आता. आमची छोटी छोटी भांडणं, छोट्या छोट्या गोष्टी सगळं आम्ही येऊन तुम्हाला सांगायचं का? फॉर गॉड सेक वी हॅव आवर प्रायव्हेट लाईव्ह यार. आमचं स्वतःचं काहीतरी आयुष्य. आम्हाला आमचे प्रॉब्लेम्स टॅकल करू द्या ना. सगळे प्रेशराईज का करतात आम्हाला? आम्हाला सांगा, आम्हाला सांगा, आम्हाला सांगा. असं नाही होत ना बाबा. आय मीन फॉर गॉड सेक, हे आमचं स्वतःचं आयुष्य आहे आणि मी माझ्या भांडण, आमची भांडणं हा चर्चेचा विषय नाही ना. सकाळी नाश्त्याबरोबर तो लोकांनी डिस्कस करावा. मी माझी भांडणं लोकांसमोर का डिस्कस करू? घना, आम्ही लोक नाही, वी आर अ फॅमिली. आणि एक तुझं थोडंसं बरोबर आहे. तुमच्या दोघांमध्ये जर छोटी मोठी कुरबुर झाली असली तर आम्ही त्यात नाक खुपसायचं नाही. पण तुमच्या दोघांमध्ये काही छोटी मोठी कुरबुर झाली असं मला वाटत नाही. कारण तशी जर ती झाली असती तर राधा कायमची बाहेर गेली नसती. घना, राधा केवळ तुझी बायको नाहीये, या घरातली सून आहे. कुहू आणि ज्ञाना यांची वहिनी आहे, माईची नातसून आहे. याचं आपण कधीही विस्मरण होऊ देता कामा नये.
काय काय झालंय राधा? घरी सगळं ठीक? काय नाही, तोंड पाडून बसलेत घरात दोघही. आत्याने तर बोलणं सोडलंय माझ्याशी. सेम पिंच. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हा बोल उलका. फार विचित्र झालंय सगळं. मुळात लग्न हीच कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे आणि कुटुंब संस्थेचा पायाच लग्न संस्था आहे, तेव्हा लग्न म्हटलं की घरातली माणसं इन्व्हॉल्व होणारच. अरे बापरे, काहीतरी खरंच गंभीर दिसतंय. काय झालं उल्का? राधा माहेरी गेलीये. तिच्यात आणि घनात कम्पॅटेबिलिटी इश्यूज आहेत असं घना सांगत होता. अरे बापरे, कधी झालं हे सगळं? म्हणजे कसं काय? अचानकच गेलीये ती. म्हणजे मी बोलणार आहे तिच्याशी, पण काय ना, सगळ्यांना उत्तर देऊन देऊन कावली असेल ती. मला विनोद खरंच समजत नाही की त्यांच्यात काय झालं असेल. खरं तर चांगलं सुरू होतं रे सगळं. अच्छा, म्हणजे मला वाटतं कावळ्याचा पंचरंगी पोपट होण्याशी याचा काहीतरी संबंध असावा. विनोद, काय पोपट? हा, म्हणजे उल्का एक कावळा असतो असं आपल्याला वाटत असतं, पण मग अचानक त्याचा पंचरंगी पोपट होतो. पण कावळ्याने कावळाच असायला हवा, कारण पोपट वेळा लावतो. विनोद, यू आर टू मच. जोक्स करतोयस तू आता. नाही, जोक नाहीये हे. असं घना माझ्याशी काहीतरी बोलत होता परवा आम्ही भेटलो होतो तेव्हा. अस्वस्थ वाटत होता. तुला काही अर्थबोध होतोय का यातनं? कावळा पोपट? नाही, मलाही काही बोध होत नाही बाबा. नाही, एक मिनिट. कावळा कावळाच आहे असं म्हणजे आपल्याला आधी वाटत असतं. तो पंचरंगी पोपट असल्याचं नंतर कळतं असं काहीतरी तू म्हणत होता. एक मिनिट. म्हणजे तू म्हणतोयस तसं जर बघितलं तर ह्याचा अर्थ असा होतो की आवडत नसलेली गोष्ट आवडायला लागते, बरोबर? पण यांच्यात तर तसं नाहीये. त्यांचं भांडण झालंय. अरे बापरे, म्हणजे हे असं आहे. म्हणजे उल्का फोन ठेव खाली आधी. हे गंभीर आहे. मला ताबडतोब घनाला भेटायला पाहिजे. मी आत्ताच्या आत्ताच निघतोय. अरे कावळा पोपट, घना कधीपासून अशी कोडी घालायला लागला? सोडवायला पाहिजे कोडी. तू ऑफिस मधनं फ्री झालीस की मला सांग, मी येईन कुठेतरी आणि आपण बाहेर भेटू दोघे. ओके राधा? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. कुछ न कहो, कुछ भी न कहो. ही तुझी टॅगलाईन आहे? यावर तो तर असं म्हणशील की खरं तर या ओळी माझ्याच आहेत, फक्त चुकून जावेद अख्तरने त्या आधी लिहून काढल्यात. नाही राधा, कलेवर कोणाचा कॉपीराईट नसतो. जो ते अनुभवतं ना ते त्याचं होऊन जातं. हो, मग कशाला रे इकडे महिनाभर बसल्याचा पगार घेतोस तू कॉपीरायटर म्हणून? माझं या ऑफिसमध्ये काम करण्याचं मोटिव्हच वेगळं आहे राधा. ऑफिसमध्ये सगळ्यांना त्रास देणं हा? नाही, मी समजू शकतो की तुझा त्रागा होतोय, आणि जे इतरांना आत्ता कळतंय ना ते या द्रष्ट्याला केव्हाच कळलंय. ए मानव, तू अशी भुणभुण करणार असशील ना तर मी अविनाश सरांकडे तक्रार करीन ना तुझी. कीजिए, शिकायत में ही सही हमारा नाम तो आएगा राधा. खूल. तुझी चिडचिड होतीये, पण तुला एक गोष्ट मान्य करावीच लागेल राधा. हो, मला मान्य आहे. माझं डोकं फिरवण्याची कला तुला अवगत आहे हे मला पूर्णपणे मान्य आहे. नाही, तुझ्या डोळ्यातलं सुख सांडून मातीत मिसळलंय, आणि मी हे खूप पूर्वीच ओळखलंय, आणि मी जे बोलतोय ना तेच घडतंय. हो रे मानव, माझं ना सुख हरवलंय. मी उद्ध्वस्त झालोय, मी कोलबडून पडले, मी तुटलीये, पार वाटोळं झालंय माझं. झालं तुझं समाधान? जाशील आता काम करायला प्लीज? वक्त जाने का नहीं आने का है.
बोल घनश्याम. काय झालं राधा? तुझा आवाज असा काय येतोय? काही नाही रे, भयंकर आहे घनश्याम. हे सगळं जग खूप भयंकर आहे. एक मुलगी 2 दिवसासाठी माहेरी काय येते, सगळं जग बोलतं रे तिला. कोणी वाटेल ते बोलतं. हे जग आणि जगाच्या रीती महाभयंकर आहेत. प्रत्येकाला ना दुसऱ्याच्या आयुष्यात नाकं खुपसायची असतात. मी घनश्याम मी ना. ओके 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 ओके, शांत शांत. जस्ट कूल डाऊन, जस्ट कूल डाऊन, कूल डाऊन. शांत हो, मी शांत आहे, मी शांत आहे. या ओके. काय काय झालंय राधा? घरी सगळं ठीक? ऑल वेल? काय नाही, तोंड पाडून बसलेत घरात दोघही. आत्याने तर बोलणं सोडलंय माझ्याशी. सेम पिंच. इकडे आईने माझ्याशी बोलणं टाकलंय. घरातले सगळे मला असं वागवतात राधा जसं काय मी एक कुख्यात गुन्हेगार आहे आणि मला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली, आणि तरी पण मी समाजात खुलेआम कसा काय फिरतोय असे बघतात सगळे माझ्याकडे घरात. लुक, आज मी संध्याकाळी येते घरी, त्यामुळे परिस्थिती बदलेल बरीच. काय? का राधा तू इकडे काय येतेस? अरे आईंचा फोन आला मला, माझ्याकडे पर्याय नव्हता दुसरा असं म्हणण्या वाचून. पण राधा, दिस इज सुसाइड. तू वाघाच्या पिंजऱ्यामध्ये परत काय येते स्वतःहून? तुला माहितीत ना घरचे सगळे कसे आहेत ते पाहून सांगू राधा. सुप्रिया काकू, वल्ली काकू, आई, कुहू, माई आजी, हे सगळे ब्लॅकमेलिंग मधले एक्सपर्ट आहेत राधा. म्हणजे आमचे काकाही काही कमी नाही आहेत सगळे. हे सगळे काळे कुटुंबीय जर एकदा ब्लॅकमेलिंग वर उतरले ना तर ह्यांचा हात नाही धरू शकत कोणी. नाही, एक माणूस आहे माझ्या माहितीत, महेश देसाई नावाचा, जे की माझे पप्पाच आहेत. त्यांनी जर मनावर घेतलं ना, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, आपण त्याबद्दल नको बोलायला. आपण काय 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 करूया? तुला काय वाटतंय, काय करायला हवंय? हे बघ मला असं वाटतं की तू इथे येऊ नकोस. आपण बाहेर भेटूया. तू ऑफिस मधनं फ्री झालीस की मला सांग, मी येईन कुठेतरी आणि आपण बाहेर भेटू दोघे. ओके ओके राधा. हॅलो. हा, आहेस ना? नाही, मी ठेवतोय फोन. हा, बाय, टेक केअर. बाय. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.